नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता दीपा सौंदर्याला म्हणत असते, आई मला आता सांगा याच्या पुढे काय करायचं आहे। त्यावर सौंदर्या दीपाला म्हणत असते, मी आधीच प्लॅन करून ठेवलेला आहे, पण त्या प्लॅनमध्ये मला तुमच्या दोघांची गरज आहे, तू आणि त्यासोबत कार्तिक सुद्धा। सौंदर्या दीपाला म्हणते, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला साथ द्यायला आम्ही आहोत, नक्कीच तुम्हाला मदत करू, असं सौंदर्या आता दीपाला सांगत असते। खरं तर दीपाला कार्तिक टेस्ट करायला तयार झालाय याच गोष्टीचा तर खूप आनंद झालेला असतो, म्हणून तर ती आता यापुढे कोणतंही पाऊल उचलायला तयार झालेली असते। एवढं सगळं आता पॉझिटिव्ह झालंय, त्यामुळे आता पुढेही सगळं व्यवस्थित जुळून येईल असं दीपाला वाटत असतं। तर इकडे आता आयुष्याच्या घरी ज्या सौंदर्या मॅडमनी ज्या हवलदार मॅडमला पाठवलेलं असतं त्या येऊन उभे राहतात आणि खरं तर त्या आता कामवालीचा वेश घेऊन तिथे येतात। आयुष्याची बहीण ही आयुष्याला म्हणते, लक्ष्मीने तुला सुट्टी घ्यायच्या आधी सांगितलं होतं का? त्यांच्या जागी यांना कामावर ठेवलेलं आहे। आयुष्या बोलते, ती काही मला म्हणली नव्हती, पण आता ही आली आहे ना तर ठीक आहे, कामाकडेच लक्ष द्यायचं, इकडे तिकडे बघायचं नाही, असं देखील आयशा त्या हवालदार मॅडमला सांगत असते। त्यावर त्या देखील हो म्हणतात आणि आपल्या कामाला निघून जातात। इकडे आयशा तिच्या बहिणीसोबत बोलत असते आणि इकडे सौंदर्या दीपाला सांगत असते, दीपा आता ती वेळ आलेली आहे, त्या वेळेची आपण आतुरतेने वाट बघत होतो। आता कार्तिकमध्ये भरपूर बदल जाणवायला लागलेले आहेत आणि ते फक्त तुझ्यामुळे, ज्या पद्धतीने तू कार्तिकला समजवलं आहे तो म्हणूनच टेस्ट करायला तयार झाला आहे। मला माहित होतं, माझी तुझ्यावर पूर्णपणे खात्री होती, तूच काहीतरी करशील, मला माहित होतं माझ्याकडून काही गोष्ट झाली नाही तर तू ते नक्की करतेच। मग दीपा सौंदर्याला बोलते, फक्त टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ देत, मग काम झालंच, असं दीपाने सौंदर्याला म्हणल्यावर सौंदर्या म्हणत असते, तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल, कारण यामध्ये मी विशेष लक्ष देणार आहे, त्यामुळे काहीच होणार नाही, सर्व काही पॉझिटिव्हच होणार आहे, असं सौंदर्या दीपाला सांगत असते। इकडे आधीच श्वेताने आदित्यला कान भरवलेले असतात, त्यामुळे तो रागारागात खाली येतो। तो आता ललितला विचारतो, मम्मा कुठे आहे, मला ना तिच्यासोबत जरा बोलायचं आहे, आणि आता सौंदर्या खाली येते आणि खाली आल्यानंतर ती विचारते, काय झालं आहे आदित्य, जरा मला सांगशील का? त्यावर आदित्य सौंदर्याला बोलतो, मम्मा तू कार्तिकला पुन्हा एकदा टेस्ट करायला तर सांगितली आहेस, जर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आयुष्याला सुद्धा स्वीकारावं लागेल, आयुष्याच्या बाळाचे लाड सुद्धा करावी लागतील आणि त्याला तितकाच हिस्सा द्यावा लागेल। आता हे सौंदर्याच्या लक्षात येतं की हे सर्व त्याच्या मनामध्ये कोण भरवतंय। आता सौंदर्या म्हणते, मला समजलं आहे, कार्तिक मगाशी टेस्ट करायला का नकार देत होता, त्याचं कारण सुद्धा तुम्ही दोघेच आहात, तुम्ही दोघांनीच कार्तिकला काहीतरी सांगितलं आहे, हे सुद्धा आता सौंदर्याला कळलेलं असतं। आता सौंदर्या ही आदित्य आणि श्वेताला सुनावू लागते, खास करून श्वेताला बोलते। त्यावरती श्वेताला बोलते, तुझं जास्तीचं डोकं चालवायचं बंद कर, आणि त्यावर श्वेता खूप घाबरते। इकडे आता साक्षी दीपाला बसायला सांगते आणि साक्षीने दीपासाठी उपमा बनवलेला असतो, तोच उपमा साक्षी आता दीपाला देते। दीपा साक्षीला म्हणते, बघ आता सगळं नीट होईल। तेव्हा दीपा म्हणते, मला आता कार्तिकमध्ये खूप बदल दिसायला लागले आहेत, कार्तिक हा मला खूप वेगळा वाटतोय। त्यावर साक्षी म्हणते, पण तो टेस्ट करायला तयार झाला आहे, पण करेल तेव्हा खरं। त्यावेळी दीपा साक्षीला म्हणते, मला पूर्णपणे खात्री आहे की आता कार्तिक टेस्ट करणार, तरी सुद्धा साक्षीला कार्तिक बद्दल काही खात्री वाटत नसते, म्हणून ती त्या संदर्भात दीपाशी बोलत असते। तेवढ्यात कार्तिक हा दारावर येतो आणि त्याने साक्षीचं बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे तो साक्षीला घरात आल्याला म्हणतो, साक्षी मी टेस्ट केलेली आहे। त्यावर साक्षी काही न बोलता आपली बॅग घेते आणि तिकडून निघून जाते। त्यावेळेला दीपा आता कार्तिकला म्हणते, कार्तिक असं अचानक येणं, बस मी उपमा केला आहे तो खाऊन घे। त्यावर कार्तिक म्हणतो, नाही, मी तुला हेच सांगायला आलो होतो की मी टेस्ट केली आहे, आणि मुलींचा काय निरोप किंवा मुलींना काही कॉन्टॅक्ट झाला आहे का? त्यावर दीपा म्हणते, हो मुलींना फोन केला होता मी,
मुली सुद्धा खूप खुश आहेत आणि आता मला सुद्धा आनंद वाटतोय की तू टेस्ट केली आहेस. आता सगळं काही ठीक होईल असं दीपा कार्तिकला म्हणत असते आणि त्याला धीर देत असते. त्यावर कार्तिक म्हणतो, हो, मी माझ्या मुलींसाठी ही टेस्ट केलेली आहे. आता इकडे श्वेता जी असते ती डॉक्टर कुणालला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. ती फोन करून आता कानाला लावणार तेवढ्यातच सौंदर्या तिथे येते आणि सौंदर्या श्वेताला म्हणते काय चालू आहे आणि तिच्या हातून फोन खेचून घेते. श्वेता, एक गोष्ट लक्षात ठेव, तू तर मागून काही करत असली तर माझं बारीक लक्ष तुझ्यावर आहे. तेव्हा श्वेता सौंदर्याला म्हणते, मी तर माझ्या मम्माला फोन करत आहे. त्यावर ती सौंदर्या पूर्ण मोबाईल चेक करते तर तो अननोन नंबर आहे आणि ती श्वेताला म्हणते, तुझ्या मम्माचा नंबर तू काय सेव्ह केलेला नाही का? मला चुकीचं समजू नको आणि मला काही समजलं ना तर बघ मग. यावेळेला मी काही तुला सोडणार नाही अशी धमकी सौंदर्या श्वेताला देते. यावर श्वेता खूप घाबरते आणि इकडे कार्तिक आणि दीपा घराच्या बाहेर उभा राहिलेले असतात आणि आयेशाच्या माणसाने त्या दोघांवर बारीक नजर ठेवलेली असते. दीपा आणि कार्तिक जेव्हा दोघे बोलत असतात तेव्हा तो माणूस त्यांच्याकडे लक्ष देतो. आता सर्व बोलून झाल्यावर कार्तिक हा तिथून गाडीतून बसून निघालेला असतो. त्याच वेळेला दीपाची ओढणी ही गाडीमध्ये अडकते. दीपाला असं वाटतं पाठीमागून कार्तिकने ओढणी धरलेली आहे की काय. जेव्हा दीपा मागे वळून पाहते तेव्हा तिची ओढणी गाडीच्या डोअरमध्ये अडकलेली असते. यानंतर दीपा कार्तिकला डोअर उघडायला सांगते आणि ते तिथून निघून जातात. आता यानंतर आयशाचा माणूस आयशाला फोन करून सांगतो दीपा आणि कार्तिक हे दोघे एकत्र होते. या गोष्टीचा आयशाला खूप राग येतो. त्याच वेळेला आयशा आपटाआपटी करत असते. तेवढ्यात आयशाची बहीण येते आणि म्हणते, तुझं काय चाललं आहे? तू प्रेग्नेंट आहेस हे विसरते का? जरी तू खोटं नाटक करत असली तर तू स्वतःची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर बघ लगेच कोणालाही संशय येऊ शकतो. पण आता ह्या खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक नेमकं हवालदार मॅडमनी पकडलेलं असतं, कारण दोघींचंही बोलणं त्यांनी ऐकलेलं असतं. त्यामुळे मोठा पुरावा त्यांच्या हाती लागतो. आता त्यांच्या हाती पुरावा लागल्यामुळे त्या तिथून निघून जातात आणि इकडे एक विशेष डॉक्टर सौंदर्या मॅडमनी नेमलेले असतात. सौंदर्याने त्यांनाच फर्टिलिटीचे रिपोर्ट करायला सांगितलेले असतात आणि डॉक्टर कुणालची खूपच घालमेल होत असते, कारण त्याला श्वेताने कामाला लावलेलं असतं. तो त्या डॉक्टरांना विचारतो, रिपोर्ट नक्की कोणत्या लॅबमध्ये जाणार आहेत, मला जरा सांगाल का? पण हे नवीन डॉक्टर असतात ते डॉक्टर कुणाल यांना सांगण्यास नकार देतात आणि नेमकी तिथे सौंदर्या येते आणि सौंदर्या बोलते, डॉक्टर कुणाल, तुम्हाला एवढी माहिती हवी तरी कशाला? त्यावर डॉक्टर कुणाल म्हणतो, ते काही आहे ना की कार्तिक सरांचा माझ्यावर जरा जास्तच विश्वास आहे आणि म्हणूनच मी यामध्ये लक्ष घालायचं ठरवलेलं आहे. त्यावर सौंदर्या म्हणते, तू यामध्ये काही लक्ष घालायची गरज नाही आणि कार्तिकचे रिपोर्ट कोणत्या लॅबमधून येणार आहेत ते कोणालाच सांगायचं नाही असं मी त्या डॉक्टरांना सांगितलेलं आहे आणि हे आता कोणालाच कळलं नाही पाहिजे. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, मॅडम तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं काही सेफ आहे असं बोलून ते निघून जातात आणि इथे मात्र डॉक्टर कुणालला सौंदर्या चांगलंच सुनवते. जर काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा मी तुमची काय अवस्था करून ठेवेल. आता इथे डॉक्टर कुणालला सौंदर्याने धमकी दिल्यामुळे तो सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि सौंदर्याच्या लक्षात येतं की डॉक्टर कुणाल आणि श्वेता यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे, त्यामुळेच तिनं त्यांना ती धमकी दिलेली असते. आता इकडे दीपा देवासमोर हात जोडून बसलेली असते आणि देवाला म्हणत असते, बाप्पा कार्तिकने तर टेस्ट केलेली आहे पण त्याचे रिपोर्ट आता फक्त पॉझिटिव्ह येऊ देत, कारण माझ्या मुली या सुखासाठी तर तडपडतायत आणि त्यांना आईबाबाचं प्रेम मिळालं तर त्यांना खूप सुख भेटेल आणि त्यांना आनंद होईल. तितक्यातच अश्विनी तिथे येते आणि अश्विनी दीपाला समजवते आणि म्हणते, काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. त्यावर दीपा म्हणते, मला फक्त रिपोर्टच टेन्शन आलेलं आहे. आता रिपोर्ट तर पॉझिटिव्ह येतील ना, कारण कार्तिकीने किती सहन केलं आहे ते मला माहीत आहे आणि त्या सर्व सिच्युएशनमध्ये मला माझ्या माणसांनी म्हणजे तुम्ही सर्वांनी मदत केली आहे, मी कधीही विसरणार नाही असं दीपा अश्विनीला सांगत असते. त्यावर अश्विनी दीपाला म्हणते, त्यात काय दीपा, आपण मैत्रिणी आहोत, आपण एकमेकींसाठी एवढं तर करू शकतो.
आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सौंदर्याने आयशाला चिठ्ठी लिहून पाठवलेली असते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं, मी तुला समजा कार्तिकचे रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आले तर सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. हे सर्व वाचून आयशाला सुद्धा खूप मोठा धक्काच बसलेला असतो, कारण हा सर्व सौंदर्याने पुढील केलेला प्लॅन असतो. आता दीपाला आणि कार्तिकला सौंदर्या प्लॅन पुढील सर्व समजून सांगते. तुम्ही आता गोड गोड बोलायचं नाही, तर तुम्ही आता दोघांनी भांडायचं आहे. नक्कीच आयशा कार्तिकला भेटण्यासाठी येईल, असा प्लॅन सौंदर्याने केलेला असतो. याच वेळेला आयशा तिच्या बहिणीला म्हणत असते, याच्या पुढचं काम तुला करायचं आहे. त्यावर आयशाची बहीण म्हणते, तुला काही वेळ लागला आहे का? त्यावर आयशा बहिणीला बोलते, तुला माझ्यासाठी इतकं तर करावंच लागेल. आता इकडे दीपा ही कार्तिक सोबत भांडत असते आणि ती म्हणत असते, आयशा ही प्रेग्नेंट आहे. त्यावर कार्तिक म्हणत असतो, मी काहीच केलं नाही. दोघांची भांडणं मात्र सुरू असतात आणि हे सर्व आयशाची बहीण ऐकत असते. आणि हे सर्व आयशाची बहीण आता आयशाला फोन करून सांगत असते. आणि इथे मात्र सौंदर्या म्हणत असते, आपण ज्या पद्धतीनं प्लॅन केला आहे त्याच पद्धतीनं प्लॅन वर्क होत आहे. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब